राम राम मित्रांनो. आज मी तुम्हाला मला स्वतःला प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव सांगणार आहे. चला तर मग गोष्ट सुरुवात करूया. पण गोष्ट चालू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर त्या दिवशी माझ्या आत्याच्या गावाला जत्रा होती. मी आणि माझा भाऊ संध्याकाळी 5 वाजता कामावरून घरी आलो आणि जास्त टाईमपास न करता शिग्र्याला जायला निघालो. मुरुडमध्ये शिग्रा नावाचं एक गाव आहे. तिथेच जत्रा भरली होती. तर आम्ही 6 वाजता पनवेलवरून निघालो. कसं बसं ट्रॅफिकला तोंड देत 8:15 वाजता आम्ही रोहात पोचलो. मग आम्ही हनुमान टेकडी चढायला सुरुवात केली. त्या टेकडीवर हनुमानाचं प्राचीन मंदिर आहे, म्हणून त्या टेकडीला हनुमान टेकडी असं नाव पडलं. त्या टेकडीवरून आमचा खरा प्रवास सुरू झाला. चारी बाजूला अंधाराचं राज्य होतं. त्या अंधारात आमच्या गाडीची हेडलाईट हा एकमात्र प्रकाश होता आणि त्या काळोखात आम्ही भूतांच्या गप्पा मारत होतो. जर तिथे एखादा भूत भेटला तर काय करायचं याचं प्लॅनिंग करत करत आम्ही चाललो होतो. आधीच आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळे मी गाडी थोडी फास्टच चालवतो. त्याच्यात आम्हाला उतरड लागली आणि स्पीड अजूनच वाढली. तेवढ्यात अचानक आमच्या गाडीखाली एक मोठा साप आला. गाडी वेगात असल्यामुळे नाईलाजाने गाडी त्याच्यावर चढवावी लागली. तो साप मेला आहे की जिवंत आहे हे सुद्धा मी न पाहता गाडीची स्पीड वाढवून तिथून पळून गेलो. त्या सापाला बघून माझे पाय वतरत होते. माझा भाऊ काय बोलेनासा झाला होता. तो साप मागे तर नाही ना आला किंवा गाडीत तर नाही ना घुसला. सतत त्याची भीती आम्हाला वाटत होती. जशी उतरण संपली, गाडी स्लो झाली. मी गाडी स्टार्ट करण्यासाठी सेल्फ दिला, पण गाडी चालूच होईना. 2-3 वेळा सेल्फ ट्राय करून सुद्धा गाडी चालूच होत नव्हती. मग मी किक मारू लागलो. किक मारून मारून अक्षरशः आमच्या दोघांचे पाय दुखू लागले. पण गाडी काही केलं चालू होत नव्हती. थोडा पेट्रोल काढला, करंट चेक केला, सर्व काही केलं. सर्व काही ओके होतं, तरीसुद्धा बाईक चालूच होत नव्हती. तिथल्या ऐकलेल्या गोष्टींमुळं आमची आधीच फाटत होती आणि त्यात बाईक चालवायचं नाव घेईना. आता काय करणार? एका मेकॅनिक मित्राला कॉल केला, पण जंगलात रेंज नसल्यामुळे त्यालासुद्धा कॉल लागला नाही. काय करावं आम्हाला सुचेना. 5-10 मिनटं झाली. मी पुन्हा एकदा बाईक चालू करायचा प्रयत्न केला आणि सेल्फ दिला आणि सेल्फ देताच फर्स्ट ट्रायमध्येच बाईक चालू झाली. आम्हाला काही समजलंच नाही. आम्ही जराही वेळ वाया न घालवता तिथून लगेच निघालो. थोडा पुढे आलो आणि तिथे पाहतो तर काय, एक बाईक आणि एक ट्रकचा अपघात झाला होता. बाईकवाला ऑन द स्पॉट गेला होता आणि टेम्पोवाला गंभीर जखमी होता. माझा भाऊ मला म्हणाला, आपली बाईक जर बंद नसती पडली तर बहुतेक त्या बाईकवाल्या जागी आपण असतो. मला समजतच नव्हतं की आपण वाचलो म्हणून देवाला धन्यवाद म्हणावं की त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करावं. तिथे जास्त वेळ वाया न घालवता तिथून लगेच निघालो. आता मी गाडीची स्पीड कमीच ठेवली होती. आम्ही गारंबीच्या एरियात पोचलो. आता फक्त 20 मिनिटाचा रस्ता बाकी होता. आम्ही पाय मोकळे करायचे म्हणून तिथे उतरलो. आम्ही खूप लांबचा प्रवास केला होता. पाय एकदम आकडले होते. तिथे थोडा वेळ पाय मोकळे केले, दोघांनी लघवी केली आणि तिथून निघालो. आता पूर्ण उतरणीचा रस्ता होता. उतरण संपल्यावर 5 मिनिटावर गाव होतं. मी बाईकचा इंजिन बंद केला. आम्ही उतरण बंद गाडीवर उतरू लागलो. आम्ही पूर्ण उतरलो. गाडी थांबली. आता पुढे फक्त 5 मिनिटाचा रस्ता होता. मी गाडी चालू केली आणि गावाकडे निघालो. आम्ही थोडे पुढे आलो आणि पुन्हा आम्हाला उतरण लागले. मला वाटलं माझा अंदाज चुकला. पुन्हा गाडी बंद केली आणि उतरू लागलो. गाडी थांबली. मी पुन्हा गाडी चालू करून जाऊ लागलो. थोडा पुढे आलो. पुन्हा उतरण लागली. आता 10 वाजत आले होते. मी दादाला विचारलं, काय रे दादा, आपण आतापर्यंत पोचायला पाहिजे होतं. ही कोणती उतरण आपल्याला लागते? आपण रस्ता तर नाही ना चुकलो? दादाचा काहीच रिस्पॉन्स नाही. मी पुन्हा विचारलं, अरे तू गप्प का, बोल काहीतरी. असं बोलून मी गाडी थांबवली आणि खाली उतरलो आणि पाहतो तर काय, दादा घामाने चिंबवलात आला होता. तो काहीच बोलत नव्हता. मी त्याला खूपदा विचारलं तर त्याने एका दगडाकडे इशारा केला. त्या दगडाच्या आजूबाजूला माती ओली होती. हो, ती तीच जागा होती जिथे आम्ही लघवी करून निघालो. मी काहीच न बोलता गाडीवर बसलो. माझ्या मागोमाग दादा पण बसला.
तो कोणाला तरी कॉल करायचा प्रयत्न करत होता, पण तिथे रेंज नसल्यामुळे कॉल लागतच नव्हता. त्या काळोखात रात्रकिड्यांच्या आवाजासोबत अजून एक आवाज आमच्या कानावर पडला. तो म्हणजे गाठिया पडण्याचा आणि डोंगरांचा. तो आवाज आमच्या कानावर पडताच दादा ओरडला, "गाडी पळव!" मी मागे पुढे न पाहता सरळ गाडी पळवू लागलो. ती आधीच उतरंड होती आणि मी त्यात अजून जोरात पळवू लागलो. आम्ही खाली आलो आणि अचानक समोर एक माझ्या डोळ्याहून गाडीची लाईट पडली. मी पटकन ब्रेक दाबला आणि गाडी स्लिप होऊन आम्ही दोघेही खाली पडलो. समोरून आलेला गाडीवाला आम्हाला पडलेला बघून थांबला. आमच्या दिशेने मदत करायला येऊ लागला. तो गाडीवाला दादाच्या काकाचा मुलगा होता आणि तो आम्हालाच बघायला आला होता. त्याला बघून माझ्या आणि दादाच्या जीवात जीव आला. दादाने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, "आम्ही दोघे मोठ्या संकटातून वाचलो." तो म्हणाला, "काय रे, काय झालं?" तिथे आम्ही जराही वेळ न थांबता लगेच घरी आलो. ही गोष्ट घरी समजताच आंजीने आमच्यावरून नारळाचा उतारा केला. मग आम्ही जेवून जत्रा एन्जॉय करू लागलो.